गेल्यापासून मला तुझी बाळाची सारखी आठवण येते ग. कुठली म्हणायची तू? येतलीच की. इथली म्हणजे आष्टीतली? फार फार भोगलंय हो तिने. सांडशीनी कान पिळायचा म्हणे तिचा नवरा. पुढच्याच महिन्यात लग्न म्हणजे जरा घाई होती असं नाही वाटत आहे का तुम्हाला? एकदा जर आपल्याला दुसऱ्याच्या जीवावर जगण्याची सवय लागली ना तर आपण आपलं अस्तित्वच हरवून बसतो. पण माझी आयडिया न ऐकून घेतास ती फालतू आहे असं कसं म्हणतोस तू? कारण ती फालतूक आहे. आधी नीट ऐक ना. ऐकलं तू आणि मी पळून जायचं, जमेल तिथे जमेल तसं राहायचं, कुठल्या त्या कयामत से कयामत तक त्या पिक्चर सारखं कुठेतरी झोपडी बांधायची, 3 दगडांची चूल करायची वगैरे वगैरे वगैरे. हर्षदा, सिनेमात दाखवतात तसं एक दिवसही राहता येत नाही. पण आधी त्यात सॉलिड थ्रिल असतं. त्याच्यासाठी आधी खिशात पैसे लागतात. मग ते आहेत ना तुझ्याकडे, आणि तुझ्याकडे नसतील तर मी आणीन. माझ्याकडे पैसे नाहीत आणि तू कुठून आणणार आहेस? माझ्या आतापर्यंतच्या पगाराचे आहेत काही साठलेले, मी आणीन. म्हणजे किती? असतील 60-70 हजार. ते वर्षभरही पुरणार नाहीत आपल्याला. का? आपली लाईफस्टाईल आणि त्यामुळे आपल्याला लागलेला सवय. अरे पण जंगलातच राहायचं ना. मग तिथे हर्षदा, भानावर ये, भानावर ये बाळा. पळून जायचं, खूळ डोक्यातून काढून टाक. अरे पण काम. कारण माझ्या बहिणीने तिला आवडणाऱ्या माणसाबरोबर पळून जायचा प्रयत्न केला होता आणि दादाने त्यांचे काय हाल केले होते हे मी माझ्या डोळ्यांनी बघितलेत. काय केलं होतं? तिला घरात डांबलं आणि त्याला पोलीस कस्टडीत. आणि वरतून हे जर तुझ्या बाबांना कळलं ना तर लाकडं तोडावी तसे ते माझी हाडं तोडतील आणि तुलाही. त्यामुळे पळून जायचा प्रोग्राम कॅन्सल. एकदा शेवटचा विचार करूया. पहिला विचार शेवटचा विचार होण्याच्या आधीच विचार सोडलेला बरा. म्हणतोस ते खरं आहे रे. पण मग तुझ्याहून दूर तरी कसं राहू? काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होईल. थोडासा धीर धर. काय चाललंय तुझं? झोपायची तयारी. उगाच जागेपणी झोपायचं सोंग आणू नकोस असावरी. बाहेर काय चाललं होतं तुझं? कशाबद्दल बोलताय तुम्ही? तुला चांगलंच माहिती आहे असावरी. जाणून बुजून तू माझ्या बहिणीच्या लग्नात मोडता घालण्याचा प्रयत्न करतेस. मी असं का करेन? ते तुझं तुलाच माहिती. हर्षवर्धन, एक मिनिट.
आधी माझं पूर्ण ऐकून घे. संयोगिताने आजपर्यंत खूप दुःख भोगलंय. मला तिला आता सुखात ठेवायचंय. तिला तुझ्या सहानुभूतीची गरज आहे. या घराची सून म्हणून तुझी काही कर्तव्य आहेत आणि ती तू पूर्ण करावीत असं मला वाटतं. हर्षवर्धन, तुम्ही मला संयोगिताचा विचार करायला सांगताय ना? तो मी आजपर्यंत नेहमीच करत आले आणि इथून पुढेही नेहमीच करत राहीन. पण तुम्हाला असं नाही वाटत की तुम्हीही आदित्यला थोडी सहानुभूती दाखवायला हवी? तोही तुमचा भाऊच आहे. त्यालाही तुमच्या सहानुभूतीची गरज आहे. त्याला दाखवाल थोडीशी सहानुभूती? स्वार्थी. हे जग नुसतं स्वार्थाने बरबटलेलं आहे. बघ ना, एकीकडे त्या हर्षवर्धनला त्याच्या स्वार्थासाठी तुझी आणि माझी गरज नाही म्हणून फेकून दिलं त्यानं आपल्याला त्याच्या आयुष्यातून. आणि दुसरीकडे त्या प्रियंकाला तिचा स्वार्थ साधण्यासाठी आपली गरज आहे. काय जग आहे जो तो दुसऱ्याला जितकं वापरता येईल तितकं वापरण्याचा प्रयत्न करतो आणि काम संपलं की कागदाच्या बोळाप्रमाणे फेकून देतो. पण बाळा, बेटा, आयुष्यातली प्रत्येक बाजी मी हरली तरी चालेल, पण तुला जिंकलेलंच बघायचंय मला. ऐकलंस बाळा? तुला जिंकलेलंच बघायचंय मला. काय ठरलं मुहूर्ताचं? हो, मी कालच गुरुजींना फोन केला होता, पण ते कुठल्या तरी महापूजेसाठी बाहेरगावी गेलेत. ते 2-3 दिवसात येतील. आल्या आल्या मी लगेच त्यांना फोन करेन आणि कळवीन तुम्हाला. नाही हो, तशी घाई करण्याची काहीच गरज नाही आहे. मी आपलं सहजच विचारलं. नंतर सावकाश मला कळलं तरी काही हरकत नाही. आसावरी दिसत नाही कुठे. बाहेर गेले का? नाही, वहिनी खोलीत आहे तिच्या. मी आलेच. अहो, चहा घ्या ना, थंड होतोय. हो.
सचिन आलेत खाली. मग ते विचारत होते तुझ्याबद्दल. चल ना. अगं नाही, त्यांना सांग मला जरा बरं वाटत नाही, त्याच्यामुळे मी काही आत्ता त्यांना भेटायला येऊ शकणार नाही. हां. अगं पण 2 मिनटं. अगं डोकं दुखतंय जरा, खरंच शक्य नाही आहे. हां, सांग त्यांना प्लीज. आई, तुम्ही अजिबात काळजी करू नका. सगळं अगदी सुरळीत होईल. का ग, नाही आली का ती? वहिनी नाही येत म्हणाली. जरा जरा तब्येत बरी नाही आहे तिची. का ग? काय झालं? नाही, डोकं दुखतंय जरा. 5 मिनिटं सुद्धा नाही का येऊ शकत आहे? नाही म्हणजे मी सांगितलं की सचिन आलेत म्हणून. मी परत बघून येऊ. राहू दे. तिला बाहेर येणं शक्य नसेल तर आपण आज जाऊया तिला भेटायला. चालेल ना? हो हो, काहीच हरकत नाही आहे. संयोगिता, तू यांना घेऊन जावर, तिलाही बरं वाटेल. आलोच. या ना. तुम्ही? हो, मला कळलं की तुझी तब्येत ठीक नाही आहे, म्हणून म्हटलं विचारपूस करूया. काय झालंय? नाही नाही, एवढं काही नाही. डोकं दुखतंय. नाही अगं, थंडीमुळे कधी कधी डोकं धरतं. तू एखादी गोळी, खरं तर आल्याचा चहा सुद्धा चालेल नाही? नाही नाही, त्याची काही गरज नाही आहे. नाही नाही, असं कसं. मी घेऊन येते तुझ्यासाठी आल्याचा चहा. हां, मी आलेच. अगं संयोगिता, कशासाठी? असावरी, मला माहिती आहे तू का टाळतेस मला. हे बघ, तुझा समज झाला असेल ना की मी हे लग्न फक्त हर्षवर्धनला शह देण्यासाठी करतोय आणि त्यासाठी संयोगितेचा वापर करतोय. तर खरंच असं नाही आहे. नाही, संयोगिता मला मनापासून आवडली आहे आणि मी खरंच सांगतो, मी तिला काहीही कमी पडू देणार नाही. माझ्या परीने तिला सुखी ठेवण्याचा पूर्ण प्रयत्न करेन. बस एवढंच सांगायचं होतं मला तुला. आणि ह्या उपरही तुझ्या मनात काही? नाही, माझ्या मनात सचिन, आपण प्लीज बाहेर बसूयात का? हॉलमध्ये बोलत बसूयात का? नाही, मी निघतोच आहे. पण असावरी प्लीज, तुझ्या मनात माझ्याबद्दल कुठलाही गैरसमज ठेवू नकोस. नाही, खरंच नाही. आपण काळजी घे.
हॅलो, कसे आहात? काय चाललं होतं तुमच्या दोघांचं मी इथे नसताना? हं? काय? नाही, तुम्ही तुम्ही जे काय काय समजताय तसं काही नाही. मग तू समजाव ना मला की मी इथे नसताना तुमचं काय चाललं होतं, का आला होता तो इथे? काय झालं, माझी तब्येत जरा बरोबरच नव्हती, तर मग ते चौकशी करायला म्हणून अच्छा, संयोग. चौकशी करायला आला होता तुझी? हां, का? मी नाही करत तुझी चौकशी? का असं काही आहे की मी केलेली चौकशी तुला आवडत नाही म्हणून तू त्याला बोलवून घेतलंस? असं आहे? हं? करेक्ट. मला सुद्धा अगदी असंच वाटलं असावरी, जेव्हा मी माझ्याच बेडरूम मध्ये माझ्याच बायकोला एका परपुरुषासोबत पाहिलं, तेव्हा मला सुद्धा अशीच किळस वाटली. साहजिक आहे. तुम्ही काय काय बोलताय तुम्ही? हे तुमचा गैरसमज होतोय. गैरसमज झाला होता असा बरी. गैरसमज झाला होता की माझ्या बायकोचं माझ्यावरती खूप प्रेम आहे. गैरसमज झाला होता की माझ्या बेडरूम मध्ये माझ्या परवानगीशिवाय कोणीच पाऊल टाकू शकत नाही. गैरसमज झाला होता की माझी पत्नी अत्यंत सुशील, चारित्र्यवान आणि पतिव्रता स्त्री आहे. पण असावरी, आज तू माझे सगळे गैरसमज दूर करून टाकलेस. आणि तुझं खरं रूप काय आहे ते मला दाखवून दिलंस. प्लीज प्लीज असं बोलू नका ना. माझ्यावरती विश्वास ठेवा ना. विश्वास? विश्वासघात तू केलास माझा. मर्यादा सोडून वागलीस तू. वार केलास माझ्यावर पाठीमागून. पण आता माझी पाळी. आता मी वार करणार समोरून. आणि असे वार करणार की तू आणि तुझा तो म्हात्रे सचिन पुन्हा कधी असं वागण्याचा विचार स्वप्नात सुद्धा मनात आणणार नाही.
आणि हा, हे मी करू शकतो. आणि हा माझा गैरसमज नाहीये. खात्री आहे.